आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक म्हणजे पाणी. पाण्यामुळे शरीरातील प्रत्येक क्रिया सुरळीतपणे पार पडत असते. त्यामुळे पाणी आपल्या शरीरातील अत्यंत गरजेचा घटक आहे असं पण म्हणू शकतो. पाण्यामुळे शरीराला वेगवेगळे पोषक घटक मिळतात, त्याचा पुरवठा होत असतो आणि म्हणूनच वेळच्या वेळी पाणी पिलं पाहिजे. अत्यंत हे गरजेचं असतं. आपल्या शरीरातील असं सांगितलं जातं की 70% जो भाग असतो तो पाण्याने व्यापलेला असतो. पाण्यामुळे शरीरातील प्रत्येक पेशी हायड्रेट होते, शरीर डिटॉक्स होते आणि शरीराचे तापमान सुद्धा नियंत्रणात राहते. इतकंच नाही तर पाण्यामुळे आपली रोगप्रतिकारक जी शक्ती असते ती देखील वाढते. असं म्हटलं जातं की पाणी म्हणजे जीवन, अशा प्रकारेच त्याचं वर्णन केलं जातं आणि अगदी शब्दशः यथार्थ अर्थ सुद्धा त्याचा आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे पाण्याने जसे शरीराचे फायदे आहेत तसेच पाण्याचे मानसिक आणि लैंगिक आरोग्यासाठी सुद्धा भरपूर फायदे असतात. पाणी हे लैंगिक जीवन सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. सेक्स दरम्यान आणि सेक्स झाल्यानंतर सुद्धा पाणी आपण प्यायला हवं. आता ते किती आणि कसं प्यायला हवं याबाबत डॉक्टर उमेश मुंदडा यांनी वेगवेगळे वक्तव्य केले, जे आज मी तुम्हाला सांगते आणि मला ते खूप प्रमाणामध्ये भावले असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक गेल्या 1985 पासून ते आपल्या सेवेत आहे. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून मार्गदर्शन देखील करत आहे. यांचं महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि अहमदनगर सोबतच मेन जी ब्रांच आहे ती छत्रपती संभाजीनगर येथे आहे, ज्याचं नाव आहे आशा किरण सेक्स क्लिनिक. तुम्ही इथे सुद्धा त्यांना भेट देऊ शकता. बाकी पाण्याची कमतरता किंवा त्या मुद्द्याबद्दल त्यांचे काही ओपिनियन आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर डिहायड्रेशनमुळे चिंता, चिडचिडेपणा वाढू शकतो आणि पुरेसा थकवा सुद्धा आपल्याला जाणवतो. मात्र पुरेशा प्रमाणात जर तुम्ही पाणी प्यायलात तर तुमचा मूड, तुमची ऊर्जेची पातळी सगळे काही अगदी छान आणि सुरळीत चालतं. पाणी तणाव आणि चिंता नियंत्रित करण्याचे जे हार्मोन्स असतात त्यांना नियंत्रित करण्यात मदत करतो. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थितीचा अभाव कमी होतो. तसंच डिहायड्रेशनमुळे योनी मार्गामध्ये जो कोरडेपणा असतो तो सुद्धा क्लिअर होतो. त्यामुळे आपल्याला सेक्स करताना अस्वस्थपणा किंवा वेदना देखील होऊ शकतात. म्हणूनच आपल्या जोडीदारासोबत फिजिकल होण्यापूर्वी पुरेसं पाणी पिल्याने नैसर्गिक ल्युब्रिकेशन वाढवण्यास आणि सेक्सला अधिक आनंददायी बनवण्यासाठी मदत होते. योग्य हायड्रेशनमुळे पुरुषांमधील प्रोस्टेटची समस्या जसे की जळजळ आणि मूत्राशयाच्या मार्गामध्ये संक्रमण होण्याचा जो धोका असतो तो कमी होऊ शकतो. पाणी गुप्तांगासह संपूर्ण शरीरामध्ये रक्तप्रवाह सुधारण्यासाठी मदत करते. सुधारलेल्या रक्तप्रवाहामुळे लैंगिक कार्यक्षमता जी असते तिचं समाधान अधिक वाढतं आणि त्यासाठी मदत सुद्धा होऊ शकते बहुधा. आता सेक्स केल्यानंतर पाणी प्यावं का, असा प्रश्न बऱ्याच जणांनी डॉक्टरांना विचारला. याचं उत्तर आहे हो. पण कसं आणि किती याचं सुद्धा उत्तर मिळायला हवं. तर सेक्स केल्यानंतर पाणी पिण्याचे फायदे आहेत. कारण शरीर जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतं तेव्हा ऊर्जा वापरली जाते, कॅलरीज बर्न होतात आणि तीव्रतेमुळे तुमचा श्वास सुद्धा जास्त होतो. त्यावेळी पाणी हे तुम्हाला मदत करू शकतं. या कृतीनंतर बॉडी हायड्रेट केल्याने मूत्राशयातील कोणतीही अशुद्ध जीवाणू बाहेर काढण्यास मदत होऊ शकते. या सोप्या कृतीमुळे UTI चा जो धोका असतो तो कमी होतो, असं डॉक्टर मुंदडा आवर्जून सांगतात. आणि म्हणूनच शारीरिक संबंधांनंतर लगेच मूत्र विसर्जन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. आता सेक्स केल्यानंतर किती पाणी प्यावं, तर जवळजवळ झाल्यानंतर कमीत कमी 1 पूर्ण ग्लास तुम्ही प्यायला हवा, जो तुमच्या शरीरासाठी चांगला असतो. पाण्याव्यतिरिक्त तुम्ही कॅडबरी खाऊ शकता, ज्यूस घेऊ शकता. हा जो ज्यूस असतो कॅरीबेरीचा तो UTIs दूर करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून प्रसिद्ध सुद्धा आहे. सोबतच ताक, केळीचा शेक, नारळाचं पाणी, इलेक्ट्रोलाइट पावडर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. या सगळ्या इंटेक्सचा तुमच्या शरीरामध्ये एक अनन्यसाधारण तुम्हाला हेल्प होऊ शकते. एकूणच मानसिक लैंगिक आरोग्यासाठी निर्विवादपणे पाण्याचा खूप फायदा आहे. मात्र हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे की पाण्याचे मानसिक आणि लैंगिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतात, परंतु सर्व काही जादुई उपचार नाहीयेत. त्यासाठी व्यायाम करणं, पोषण घेणं, पुरेशी झोप घेणं हे देखील घटक एकंदरीत लैंगिक आयुष्यात सुखकर बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मात्र आपण योग्यरित्या हायड्रेट आहोत याची नेहमी खात्री करणं हे चांगलं मानसिक आणि लैंगिक आरोग्य राखण्याचं लक्षण आहे. याबाबतची तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याशी तुम्ही नक्कीच चर्चा करू शकता. त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा तर यांची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिलेली आहे.
मला खात्री आहे की डॉक्टर उमेश मुंदडा हेच तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तिथे देऊ आणि यासोबतच एका नवीन माहितीसोबत एका नवीन मुद्द्यासोबत परत एकदा भेटणार आहोत. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.